आणि रुपाली चाकणकर कोणाच्या भक्त होत्या? गेली 4 ते 4.5 महिने राज्याचं महिला आयोग पद रिक्त आहे आणि लाडके भाऊ बहिणींच्या सुरक्षेच्या जोरदार भाषणांच्या गप्पा मारतायत, परंतु महिला आयोग पदासारखं अत्यंत महत्त्वाचं पद 4.5 महिने रिक्त आहे. महिला आयोगावर रुपाली चाकणकर होत्या. अत्यंत संवेदनशील असा हा विभाग आहे आणि रुपाली चाकणकर कोणाच्या भक्त होत्या? महिलांचं शोषण करणाऱ्या खरातांच्या. ते त्यांना गुरु मानत होते. कौटुंबिक संबंध होते, त्यांचे पारिवारिक संबंध होते, त्याचे व्हिडिओ सर्व गोष्टी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. जनतेचा उद्रेक झाला, जनतेचा संताप पाहिला आणि राज्य महिला आयोगाचं पद रुपालीताई यांनी सोडलं. रुपालीबाई पदावरून गेल्यापासून या दोघं लाडक्या भावांच्या लाखो बहिणी महाराष्ट्रात आहेत, पण त्यांना एक बहीण भेटत नाही राज्य महिला आयोगाच्या पदावर बसण्यासाठी. देवाभाऊ आणि एकनाथराव एवढ्या लाखो बहिणींमध्ये एकही बहीण सक्षम नाही जी महिला आयोग सांभाळू शकेल. ज्या महिला आयोगाच्या टेबलावर अत्यंत संवेदनशील शेकडो महिलांचे प्रकरणं पडलेले आहेत, त्या महिला आयोग पदाची खुर्ची रिकामी का असा सवाल जनता विचारते आहे. सवालाचा जबाब दे राज्याच्या सरकारा असं जनता आता विचारते की महिला आयोगासारखा अत्यंत संवेदनशील विषय बाजूला का ठेवला आहे. कारण एकच आहे, सुनेत्राताईंच्या गटाची अध्यक्ष पाहिजे, एकनाथरावांच्या गटाची अध्यक्ष पाहिजे की देवाभाऊच्या गटाची अध्यक्ष पाहिजे. यासाठी तुमच्यात रस्सीखेच चालू असेल, आमच्याच पक्षाची पाहिजे, आमच्या गटाची पाहिजे, यासाठी तुमच्या आपसामध्ये खेचाताणी चालू असेल. परंतु आता ही खेचाताणी बाजूला ठेवा आणि राज्य महिला आयोगाच्या खुर्चीवर एखाद्या सक्षम महिलेला बसवा असं महाराष्ट्र तुम्हाला सांगतोय. अत्यंत महत्त्वाचे असलेलं हे पद, जिथं शेकडो महिला न्यायासाठी जातात, या पदावर महिला बसवावी, ते पद सक्रिय करावं. हे जर तुम्हाला पटत असेल, महिलांना पटत असेल, सगळ्यांना पटत असेल तर जरूर कमेंटमध्ये लिहा, सरकारा उत्तर दे.